संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाणारी पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी याची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। यासाठी मी इथे घेतलेले आहे ओला हरभरा अर्धी वाटी, पावटा अर्धी वाटी, 1 वाटी वाटाणा, पाव वाटी शेंगदाणे, 2 वांगी बारीक चिरलेली, 1 मिडियम आकाराचा बटाटा बारीक चिरलेला, गाजर, बोर, कांद्याची पात, चाकवत, घेवड्याची शेंग, अर्धी वाटी सुकं खोबरं, 2 चमचे तीळ, 1 चमचे जिरे, कोथिंबीर, लसूण, आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 1 मिडियम आकाराचा कांदा उभा पातळ चिरलेला। तीळ आणि जिरे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। सुकं खोबरं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे। कांदा सुद्धा लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे। हा कांदा थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचा आहे। हे सर्व साहित्य थंड करून आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याच्या सोबत याचं वाटण करून घ्यायचं आहे। या भाजीला आमच्या इकडे भोगीची भाजी बोलतात। तुमच्या इकडे या भाजीला काय बोलतात हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून याचं वाटण करून घ्यायचं आहे। या पद्धतीने वाटण करून घ्यायचं आहे। कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून कढीपत्ता आणि जिऱ्याची फोडणी करायची आहे। पातीच्या कांद्याचे 2 छोटे कांदे त्याचे सुद्धा मी उभे पातळ काप करून ते सुद्धा फोडणीमध्ये टाकलेले आहेत। हा कांदा थोडासा लालसर रंगावर भाजल्यानंतर याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे। हे वाटण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद, दीड चमचा कांदा लसूण मसाला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता, पण या सर्व भाज्यामध्ये थोडासा गोडसरपणा असतो त्यामुळे तुम्ही तिखट थोडंसं जास्तीच ठेवा। आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून झाकून थोडंसं तेल सुटायला 5 मिनिटं ठेवायचं आहे। हे बघा किती छान तेल सुटलेलं आहे। आता या मसाल्यामध्ये या सर्व भाज्या टाकायच्या आहेत। पावटा, वाटाणा, हरभरा, शेंगदाणे, वांगी, बटाटा, घेवडा, गाजर, कांद्याची पात बारीक चिरून टाकायची आहे। चाकवताची भाजी सुद्धा बारीक चिरून टाकायची आहे। आता गॅस फुल ठेवून हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे, जेणेकरून ह्या सर्व भाज्यांना मसाल्याचा स्वाद लागेल। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। या भाजीमध्ये गरम पाणी टाकायचं आहे। थोडेसे सफेद तीळ, कारण ही पारंपरिक पद्धतीची भाजी आहे आणि पारंपरिक पद्धतीच्या भोगीच्या भाजीमध्ये सफेद तीळ टाकले जातात। थोडंसं गरम पाणी, या भाजीला गरमच पाणी वापरा, कारण गरम पाणी वापरल्यामुळे चव अजूनच छान लागते।
आता ही भाजी झाकून 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीची भोगीची भाजी तयार झालेली आहे. माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.